नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एक धक्कादायक बातमी आपल्या समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना. ती म्हणजेच की एका हॉटेलमध्ये 3 नराधमांनी एका 30 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. तुम्ही सर्वांनी एक नोटीस केलं का की त्या गावाचं नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर. कारण या मातीत जन्माला आले धैर्य, बलवान आणि स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती संभाजी महाराज. ज्या संभाजी महाराजांनी मुघलांच्या अमानुष छडासमोरही डोळे काढले, नखे आपटली, तरीही महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी एक शब्दही माघार घेतले नाही. इतकं सहन करणारा राजा आपल्या मातीत जन्माला आला आणि आज त्या संभाजी महाराजांच्या नावाच्या शहरात एक स्त्रीवर अन्याय होतोय. शिवरायांनी सांगितलं होतं, स्त्री म्हणजे आई, बहीण, देवी आहे. स्वराज्यात स्त्रीचा अपमान म्हणजेच राज्याचा अपमान मानला जायचा. मग आजचे पुरुष काय करताय? दारू, हवस आणि विकृती मानसिकतेपुढे माणुसकी गहाण टाकताय. हा केवळ एक गुन्हा नाही, हा आपल्या इतिहासाचा, आपल्या राजांचा अपमान आहे. आज जर शिवाजी महाराज असते ना, तर असा अन्याय करणाऱ्यांना क्षणात शिक्षा मिळाली असती. प्रश्न एकच आहे, आपण खरंच शिवराय संभाजी महाराजांचे वारस आहोत का? तर झाले असे, जी काही पीडित तरुणी आहे ती आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली होती. ती खोली क्रमांक 105 मध्ये होती. फोनवर बोलण्यासाठी ती काही वेळासाठी खोलीबाहेर गेली आणि परत येताना ती चुकून 105 ऐवजी 205 नंबरच्या खोलीमध्ये चालली गेली. त्या खोलीत 3 तरुण दारू पीत होते. तरुणी चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात येताच बाहेर पडली. मात्र आरोपींपैकी एकाने तिचा पाठलाग करीत तिला पुन्हा खोलीत ओढले. जबरदस्तीने तिला बियर पाजून तिच्यावर सामूहिकपणे अत्याचार करण्यात आला. पहाटे 2 ते 4च्या दरम्यान पीडिता त्यांच्या तावडीतून सुटून थेट वेदांतनगर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच आधारे पोलिसांनी अवघ्या 3 तासात तिन्ही आरोपींना अटक केली आहे. घनश्याम राठोड, ऋषिकेश चव्हाण आणि किरण राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. दोषींना कठोरात कठोर म्हणजेच की फाशीची शिक्षाही व्हायलाच हवी. आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे, पण शिवाजी महाराज म्हणायचे, स्त्री म्हणजे शक्ती आहे आणि शक्तीचा अपमान म्हणजे स्वराज्याचाच अपमान. ज्या स्वराज्यात आई बहिणींचा मान राखण्यासाठी तलवारी उचलल्या गेल्या, त्या महाराष्ट्रात आज स्त्रीला सुरक्षित वाटत नाहीये. तर थोडा विचार करा की आपले शिवाजी महाराज पुन्हा कसं काय आपल्यासाठी जन्म घेतील. त्यांना हे दुःख कसं सहन होईल. आज महाराज आपल्याकडे जर पाहत असतील तर ते एकच प्रश्न विचारतील, मी दिलेलं स्वराज्य तुम्ही इतकं असुरक्षित कसं केलं. हा लढा फक्त पीडितेचा नाही, हा प्रत्येक आईचा, प्रत्येक बहिणीचा आहे. आता फक्त संताप नको, फक्त पोस्ट नको, तर जबाबदारी हवी. आज तलवार उचलायची वेळ नाही, तर आज विचार बदलण्याची वेळ आहे. कारण आई बहीण जर सुरक्षित नसेल तर ते स्वराज्य अपूर्ण आहे.